शुभ सकाळ सगळ्यांनो। बघा आज बनवूया आपण जिलेबी। त्याकरता साहित्य 1 वाटी मी मैदा घेतला आणि दही। आता हे मी भिजवते। यामध्ये पाणी काहीच नाही टाकायचं, फक्त यानेच मिक्स करून घ्यायचं दह्यानेच। बघा असं छान घट्ट भिजवायचं, पातळ नको। आणि आता हे आपण उद्या सकाळपर्यंत झाकून ठेवूया। किती घंटे लागतात ते मी तुम्हाला उद्या सांगेल, कारण सध्या दमट वातावरण आहे त्यामुळे। बघा आपण हे जिलेबीचं काल भिजू घातलं होतं, ते झालं बघूया। झालेलं आहे व्यवस्थित। तर आपण याकरता मी ही एक तेलाचीच पॉलिथिन आहे, याला या साईडला छोटं छिद्र केलेलं आहे। आपण यामध्ये हे मटेरियल भरून जिलेबी तयार करायची आहे। या पॅनमध्ये आपण तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं तूप टाकायचं, कारण तुपाने छान टेस्टी चव येते। एका साईडला आपण पाक ठेवला होता करायला, तर आपला पाक बघा रेडी आहे। आता यामध्ये थोडीशी इलायची टाकायची। बघा या पॉलिथिनमध्ये आपण हे मटेरियल टाकून घेऊ। चला आता जिलेबी टाकून घेऊया। थोडं लालसर झालं की पलटून दोन्ही साईडनी छान तळून घेऊ आपण। बघा असं छान लाल होऊ द्यायचं खरपूस। याच्यात तुम्ही कलर सुद्धा टाकू शकता, पण मी नाही टाकला। आता ही आपली जिलेबी तळून झालेली आहे, मी काढून घेते। आता हा पाक थोडासा कोमट आहे। आता यामध्ये आपण जिलेबी भिजू द्यायची 1-2-3 मिनिट। बघा आपली जिलेबी तयार आहे। तुम्ही पण करा, ट्राय करत जा। एकदम शॉर्टकट रेसिपी असते, अगदी सोपी असते। आणि तुम्ही जर कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका।